घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। सरकारनं गोळ्या घातल्या तरी आम्ही माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। मागासवर्गांना ओळखण्यासाठी मागासवर्ग आयोगानं निकष ठरवले। सामाजिक 40, शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक। याच निकषांच्या आधारे मराठा समाजाचा सर्वेक्षण होण्याचा अंदाज। आम्हाला कठीण निकष लावले तर सगळ्यांनाच लावावे लागतील, मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मवियाच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या। काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट, वंचितमध्ये समान जागा वाटप व्हावं, वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, आमच्या जागेची ओढाताण नाही, संजय राऊत यांचा दावा। तर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशाला दिशा देईल, संजय राऊत यांचा विश्वास। उद्धव ठाकरेंनी घेतला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा। बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। दानवे आणि खैरे यांना न बोलवता ठाकरेंची पदाधिकाऱ्यांशी चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती लोकसभेची सूत्र। प्रत्येक मतदारसंघात 4-5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार। प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा, राजनाथ सिंग दौरे करणार। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका, सूत्रांची माहिती। शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, भुजबळांची मागणी। अजित पवार लोकांवरती दबाव टाकतात, त्यांचा हाच स्वभाव आवडत नाही। अजित पवार अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी। उद्या शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये भेट होण्याची शक्यता। शरद पवार उद्या बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार अशी सूत्रांची माहिती। अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात 1 तास चर्चा। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं भेट घेतल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट। मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा। तर 30 डिसेंबरला सभेच्या समारोपाला शरद पवारांची सभा। शेतकरी आक्रोश मोर्चात अमोल कोल्हेंची बैलगाडीतनं सवारी। ओतूरमध्ये ठिकठिकाणी शेतकरी मोर्चाचं जोरदार स्वागत। 14 जानेवारीपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार। भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा। मणिपूरपासून सुरू होणारी भारत न्याय यात्रा मुंबईपर्यंत येणार। राहुल गांधींची हरियाणातल्या झज्जरमध्ये छारा गावाला भेट। वीरेंद्र आखाड्यातल्या पैलवानांची घेतली भेट। पैलवान दीपक पुनिया यांचं छरा हे गाव। देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यामध्ये भाजप नव्हतं। दुसऱ्याच्या इतिहासाबाबत भाजपला पोटदुखी आणि पोटशूळ। लोकांनी बनवलेलं लोणचं पापड विकणं हेच भाजपचं काम, संजय राऊतांची टीका। अमरावतीमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच मंचावर। पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर येणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांना अभिवादन। शिक्षण महर्षी देशमुख यांना जयंतीनिमित्तानं मंत्रालयात अभिवादन। नागपूरमध्ये उद्या काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा। सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपुरात येणार। सभेची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू। 25 कोटींचा घोटाळा तरीही अजित पवार सत्तेत, पवारांना जेलमध्ये जावं लागणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणी नवा खटला दाखल करणार, शालिनी पाटलांचा दावा। पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नव्या वादाची चिन्ह। अजित पवारांवरती भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचाच पॅटर्न। बँक कारभाराविरोधात सदावर्ते विरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसांनंतर मुंबईत। पॅनलवरच दावा सांगण्याची तयारी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता। नागपूर जिल्हा सत्र न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता। जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंग विरोधात खटला चालणार। साक्षीदारांना हजर करण्यासाठी पोलीस आणि सरकारी पक्षाला दिंडोशी सत्र न्यायालयाचे निर्देश। 20 जानेवारीपासून सुनावणी होणार। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। राज्यात यंदाचं एफआरपी धोरण जाहीर। ऊसाला प्रति टन 3150 रुपये इतका दर। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारात घसरण सुरूच। कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले। निर्यात बंदीचा कांद्याच्या दरावर परिणाम।
जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये राष्ट्रवादीचा नगर परिषदेसमोर ठिय्या. शहरातील नळांना दररोज पाणी मिळावं, अस्वच्छता दूर करावी यासह विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी आक्रमक. पुण्याच्या वापगावमधल्या यशवंतराव होळकरांच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करा. किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी शेकडो कोटींचा निधी द्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईतल्या MTHL पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मोदींच्या हस्ते जानेवारीमध्ये MTHL पुलाचं उद्घाटन होण्याची शक्यता. पुलाच्या उद्घाटनासाठी MMRDAकडनं एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नियुक्त करण्यात येणार. 141 खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची भरती होणार. मंत्री अतुल सावे यांची माहिती. राज्यातील OBC विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार. म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवारानं अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड. विकास ढोले या उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बीडच्या परळीमध्ये सहशिक्षकाचं मागील 7 दिवसांपासून उपोषण सुरू. मनमानी करणाऱ्या शिक्षकांवरती कारवाईची मागणी. परळीतल्या श्री सरस्वती विद्यालयातल्या शिक्षकांचा मनमानी कारभार असल्याचा सहशिक्षकांचा आरोप. सोलापूरच्या माढा बस स्थानकामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. गेल्या 4 दिवसांपासून माढा ते बार्शी बस उशिरा येत असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. ST प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. सोलापुरातल्या करमाळा तालुक्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. 4 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण जखमी. देवदर्शनासाठी शिर्डीला जात असताना दुर्दैवी घटना. वाशीमध्ये समृद्धी महामार्गावरती कारचा अपघात. कारच्या समोर अचानक रोहित आल्यानं गाडी डिवायडरवरती धडकली. अपघातात 7 जण गंभीर जखमी. सातारा जिल्ह्यातल्या धुमाळवाडीच्या डाळिंबाला राज्यातील विविध जिल्ह्यातून मागणी. फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडीत कृषी सहाय्यकांचे बांधावरती जात मार्गदर्शन. बीडच्या परळीमध्ये खरीप हंगामातील तूर काढणीला सुरुवात. शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत. नाशिकच्या नांदगावमध्ये गहू आणि हरभऱ्यावरती रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे पिकं धोक्यात, बळीराजा संकटात. नांदेडच्या बाजारात वांग्यानं 100 गाठली. बाजारात वांग्याची आवक घटल्यानं दरात वाढ. जळगावच्या भुसावळमध्ये नहाटा जलकुंभाच्या जलवाहिनीला गळती. परिसरात पाणी साचल्यानं नागरिक त्रस्त. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या वाकेश्वरमध्ये धान पिकाला आग लावून शेतकऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध. नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. सततच्या दूषित हवामानामुळे मुंबईकरांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियाची लक्षणं. विषारी वायूमुळे श्वसनाचे रोग वाढतायत. मुंबईकरांची चिंताही वाढली. नागपुरात कडाक्याची थंडी. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांचीही घेतली जाते काळजी. महाराजा बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी हीटर्सची व्यवस्था. वाशिम जिल्ह्यातल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका. तूर हरभऱ्यासह भाजीपाला पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. नायलॉन मांजामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची कारवाई. मांजा वापरणाऱ्या दोघांना आणि एका विक्रेत्याला अटक. गोंदिया जिल्ह्यातल्या आंतरजातीय विवाह अनुदानाचे प्रस्ताव रखडले. 2 वर्षात 358 प्रस्ताव अडकून 1,79,00,000 रुपयांच्या निधीची गरज. बुलढाण्याच्या खामगावात एका सिमेंट कंपनीच्या वितरकाकडनं सिमेंट पुरवठ्यात भेसळ. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सिमेंट वितरकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल. नागपूरच्या वसंतनगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वळूंचा धुडगूस. या वळूंच्या झुंजीमध्ये दुचाकींचं मोठं नुकसान. नागरिक हैराण. गोंदिया जिल्ह्यात कुस्तीचा थरार. 3 राज्यातील कुस्तीपटूंचा सहभाग. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.